सो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आजचं जो आपलं प्लॅनिंग आहे, सो आज आपण चाललो आहे बनारस या ठिकाणी. तो आपला जो व्हिडिओ आहे तो मी पहिल्यापासून चालू करतो आहे. सो व्हिडिओ बघा पूर्णपणे, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वाजलेत 11 करेक्ट डॉट. आपले मित्र सगळे आलेले आहेत. चाललोय आता आपण गाडीकडं. चलो चालू करूया आजची आपली जर्नी. वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर असल्याने त्याला वाराणसी हे नाव आहे. आता वाजले साधारणतः संध्याकाळचे पहाटेचे 2:29. आपण साधारणतः पोहोचलो आता सिन्नरच्या थोडंसं पुढे. 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला समृद्धी महामार्ग चालू होईल. हॉटेलपाशी येऊन थांबलेलो आहे. सिन्नरच्या अलीकडे थोडंसं चहा वगैरे ऑर्डर केलेला आहे. इथून साधारणतः 480 किलोमीटर अजून बाकी आहे. समृद्धी हायवे जवळपास 800 किलोमीटर. इथून 1200 किलोमीटरचं डिस्टन्स अजून आपल्याला कव्हर करायचं आहे. साधारणतः आपण आम्ही समृद्धी महामार्गाच्या इथे संपतो. त्याच्यापासून जवळपास 280 किलोमीटर मागे आहोत. गुड मॉर्निंग. सो आत्ता आपण आलोय नागपूरच्या थोडंसं मागे आणि आपली गाडी थोडीशी गरम झाली. सो आपण थोडा स्टॉप घेतला इथे. दोघं जण थोडंसं पाय मोकळं करतायत. आता आंघोळीचं वगैरे थोडंसं नियोजन होत होतं. तर आता समृद्धी महामार्ग सोडून आम्ही या हायवेला लागलो आहे. साधारणतः इथे थोडंसं आंघोळी वगैरे करायची व्यवस्था झालेली आहे आपली. सो आपण आत्ता ज्या हायवेने चालू आहे तो NH44 हायवे आहे. आणि साधारणतः इथून आपल्याला पोचायला साधारणतः 750 किलोमीटर एवढं अंतर आहे. साधारणतः आपण अजून 13 तासाची जर्नी आपल्याला दाखवते. सो बघूयात. आता आपण जवळपास गोपालगंज या लोकेशनपाशी पोचलो आहे. MP बॉर्डर क्रॉस करून थोडंसं पुढे आलेलो आहे. इथून साधारणतः आपल्याला 11 तास 15 मिनिटाचं अंतर आहे. जवळपास एक 600 किलोमीटर राहिले अजून पोचण्यासाठी. आपण ह्या अमराई रेस्टॉरंटमध्ये आता जेवायला आलो आहे. सो इथे जेवण करणार आपण आणि परत पुढचा प्रवास चालू करणार. नागपूर जबलपूर हायवेने तुम्ही आलात ना, भारी हॉटेल आहे अमराई रेस्टॉरंट. जेवण करून निघालो आता आपण पुढे. साधारणतः एक 600 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. चला वाजलेत रात्रीचे 9 आणि आम्ही आता आहे 200 किलोमीटर मागं.
जेवण करायला थांबलोय, जेवण करूयात मग पुन्हा एकदा प्रवास चालू करूयात. चलो. वाजले 1:28 आणि आता आपण पोहोचलो आहे बनारसमध्ये. फायनली आपण पोहोचलो आहे काशीमध्ये आणि आता चाललं इथं रूम वगैरे शोधायचं, रूम वगैरे बुकिंग करायचं, निगोशिएशन वगैरे आपलं जे पण आहे. गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम बनारस. आता आपण आलो आहे बनारसमध्ये. साधारणतः ह्या हॉटेलमध्ये आता आपण जे स्टे केला होता आणि आता चाललो आहे आपण लंकामध्ये, मंदिरामध्ये. सो चला बघूयात आता काय काय आपल्याला बघायला मिळतं इथे. आता आम्ही निघालो आहे, आंघोळ वगैरे सगळे उरकलं आहे, नाश्ता वगैरे आता करायचं आहे, अजून बाकी आहे. आता इथून चाललो आहे लंकाकडे आणि तिथून मग बघूयात आपल्याला काय काय इथं बघायला मिळते, त्यानुसार मग पुढचा प्लॅनिंग असेल. बस सोडलं इथे मंदिरापाशी. हे आहे मंदिर. नाही मी काल पैसे तेवढंच घेणार आहे मला, ते काय असं नसतं. इथं नाश्ता केला होता. नाश्ता करून आपण चालू इथं आतमध्ये मंदिरामध्ये. श्री विश्वनाथ मंदिर. वाजलेत साधारणतः आता 12:17. चलो बघूयात श्री विश्वनाथ मंदिर. श्री विश्वनाथ मंदिर हे बिर्ला मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. हे बनारसमधील हिंदू विद्यापीठ येथे स्थित आहे. या जागेवर आपल्याला लाईव्ह पेंटिंग काढणारे काही कलाकार देखील बघायला मिळतात. कॅम्पसमधलं काशी मंदिर. आपण चाललोय दर्शनाला. 1 वाजता मंदिर ओपन झालेलं आहे. 1 झाले. हॅलो हॅलो. इथे कॅम्पसमधल्या मंदिराचं झालंय दर्शन. आता आपण चाललोय जे मेन मंदिर आहे तिथल्या ठिकाणी. 5 ते 6 किलोमीटरचं डिस्टन्स आहे इथून. साधारणतः इथे येऊन सोडलेलं आहे आपल्याला. आणि आता आपण चालू इकडे मंदिराकडे. आता आपण ज्या मंदिरामध्ये आलो आहे हे मंदिर जवळपास 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि एकदम फेमस मंदिर आहे. त्याचं दर्शन करण्यासाठी आता आपण पुढे चाललो आहे. काशी विश्वनाथ मंदिर हे गंगा नदीच्या पश्चिम तीरावरती आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे. फायनली आता पोहोचले मंदिराच्या जवळ. औरंगजेबाच्या काळात हे मंदिर पाडून टाकण्यात आले आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर पुन्हा एकदा बांधले. या गेटपासून आता आपण आतमध्ये चाललो आहे, गेट नंबर 4. चला तिकडे काळ भैरवनाथ मंदिर म्हणून आहे, तिकडे चाललो आहे आपण. तिकडे पण दर्शन घेऊयात. काशीमधील काळ भैरवनाथ मंदिर हे शहराच्या उत्तरेकडील भागात आहे. काळ भैरवाला काशीचा रक्षक म्हणून नियुक्त केले होते. काशीतील रहिवाशांना शिक्षा करण्याचा अधिकार काळ भैरवाला आहे. चाललं आता मग काळ भैरव मंदिराकडे. 4:08 झालेत आता. माला वगैरे घेतली आता इथे आणि आहे समोर मंदिर. इथे दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं काळ भैरवनाथ मंदिरामध्ये. आता आपण चालू आहे पुढच्या घाटांकडे. इथून आपल्याला सगळे घाट रस्ते वगैरे जे आहेत सगळे बघायला मिळतील.
बनारसच्या गल्ल्या अत्यंत जुन्या आणि चक्रव्यूहासारख्या आहेत, ज्या शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि परंपरांच्या केंद्र राहिल्या आहेत. बनारसमध्ये अशी शेकडो मंदिरे आहेत, ज्यांचा इतिहास हा खूप जुना आहे. मणिकर्णिका मंदिर हे हिंदू धर्मातील शक्तिपंथाचे एक महत्त्वाचे पूजनीय स्थान आहे. ते काशी विश्वनाथ मंदिराजवळ आहे. दक्षयाग आणि सतीच्या आत्मदहनाची पौराणिक कथा ही शक्तिपीठांच्या उत्पत्तीमागील एक पौराणिक कथा आहे. या ठिकाणाची उत्पत्ती या पौराणिक कथेमुळे आहे असे म्हणले जाते. या ठिकाणी असे म्हणले जाते की सतीदेवीच्या कानातले मणी इथे पडले आहेत. संस्कृतमध्ये मणिकर्ण म्हणजे कानातले. गंगा नदीच्या तीरावरती टोटल 84 घाट आहेत. त्यापैकी 80 घाट, दशाश्वमेध घाट, हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट हे महत्त्वाचे घाट आहेत. दशाश्वमेध घाट हा गंगा नदीच्या आरतीसाठी प्रसिद्ध आहे. जवळपास सगळ्या बोटिंग राईड्स करून आता आपण आलेलो आहे इथे मणिकर्णिका घाटच्या शेजारी. आता आम्ही चाललो आहे बनारसच्या मार्केटमधून. साडी मार्केट ॲक्च्युली आहे. बनारस येथील रबडी ही सगळ्यात प्रसिद्ध अशी रबडी आहे. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.